तर पॅनलाइज केलं जाईल 2 बॉलने. 2 बॉलची इथनं पॅनल्टी दिली जाईल. तर लगेच स्पीडअप करा आणि मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपण व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर पाहू शकाल स्वर्गीय भिलोले क्रिकेट संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. त्यानंतर पाहू शकाल जय हनुमान हातोल क्रिकेट संघासाठी आपण पाहिलं तर सपोर्टसाठी इथं मात्र पेनवरनं आज पाहिलं तर आमचे सन्माननीय प्रकाश नाईक अगदी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथं त्यांचं देखील व्यासपीठावरती आपण अगदी पाहता आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. सोंडाई माता चषकामध्ये मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल. जा लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि अंपायर आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. पाहता ऑफिसर पंताची भूमिका आपण पाहिलं तर आज सातत्याने 4थी रात्र या ठिकाणी पाहू शकाल आमचे संजय वाघमारे सर असेल आणि ऑफिसर पंत सुनील मोकने. जा आपण त्यानंतर पाहता इथं मात्र मी विनंती करतो व्यासपीठावरती सन्माननीय दर्शनाताई सुनील मोकने याचं आपण व्यासपीठावरती इथनं आज पाहिलं तर या ठिकाणी आमच्या सुनील दादाच्या सासुरवाडीची मॅच पहिले आपल्याला पाहायला मिळेल हातनोली क्रिकेट संघ. तर विनंती करतो याचं व्यासपीठावरती इथनं दर्शनाताई सुनील मोकने आपण देखील या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. तर इथनं मात्र आपण पाहू शकाल पहा दोन्ही संघ लक्ष द्या. अगदी पहिले तर स्वर्गीय गजानन स्मृती प्रतिष्ठान इथं मात्र भिलवले क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल इथं मात्र जय हनुमान हातोली क्रिकेट संघ. दोन्ही संघ लक्ष द्या. आपली जी काय तयारी असेल डगआउटमध्ये ते आतमध्येच करायची. जे काय आपली सेफ्टी असेल ते आपण डगआउटमध्येच लावून मैदानाच्या आतमध्ये जा. इथनं 2 ताब्याने पॅनलाइज केलं जाईल जर आतमध्ये जाऊन आपण काय चेंजेस करतायत तर. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे प्रत्येक षटक हा 5 मिनिटाचा असेल मित्रांनो. त्यामुळे अंपायर आपल्यावरती जो काय टाइम अलर्ट करतील त्याच्यावरती आपण ठाम राहायचं. अन्यथा जर एखाद दुसरा मिनिट जास्त झाला तर आपला एक क्षेत्ररक्षक इथं मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये खेचला जाईल. म्हणजे 38 सर्कलच्या रिंगणामध्ये खेचला जाईल. इथं व्यासपीठावरती शुभागमन पाहायला मिळेल. दर्शनाताई सुनील मुगने या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत करूयात. या ठिकाणी आपण पाहिलं तर आज मॅचला एन्जॉय करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आज स्पर्धेच्या वतीनं सोंडाई माता चषक चिंचकमला अगदी घरचं आयोजन पाहायला मिळतं आणि स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. इथं मात्र पहिली लढत पहिली बिग फाईट बिग बॅश आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान हातनोली क्रिकेट संघ. जबरदस्त बिग बॅटल पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथनं पहा मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी चालली आहे ते म्हणजेच जय हनुमान हातोली टीमशी यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मंगेश आणि विठ्ठल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे.
यावेळी पहा 4 षटकांची मॅच असेल मित्रांनो. अगदी पाहिलं तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं जर विचार केला तर आता बघायचं अगदी पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये इथं मात्र टेंबरी संघानं अगदी फाईट जबरदस्त केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर इथं मात्र वनवे संघाला अगदी परास्त केलं आणि सुपर 6चं तिकीट इथं मात्र कापलं गेलं. बघायचं आहे म्हणजे एका दुसऱ्या ट्रॉफीचा हक्कदार तो संघ इथं मात्र होईल. बघायचं आहे 6 ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहिलं तर स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपये आणि या स्पर्धेतील अगदी पाहता तर आकर्षक ट्रॉफी आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्ले डोंगरेची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचे चरण नतमस्तक होऊन सामन्याला सुरुवात करूया. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिलाच बॉल मंगेशानं स्ट्राईकला. इथनं बघायचं पहिलाच बॉल वरती पाहिलं तर यावेळी मात्र गुडलँड स्पॉटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पाहिला. अगदी पाहिलं तर डिफिक्स्टर कव्हरला बॅटचा फेस खोलायचा होता परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पहा दुसरा बॉल डाऊन द ग्राउंड फटका सरळ बॅटने खेचला. इथे मात्र बघायचं डायरेक्ट हिट काम झालं असतं तर त्या ठिकाणी परफेक्ट निशाणा लागला असता तर परंतु पहा अगदी पाहिलं तर थोडक्यामध्ये बचावले फलंदाज. अगदी पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या पलीकडे चालला. एका धावेनं अकाउंट इथं ओपन झालं. जय हनुमान हातनूल क्रिकेट संघाचा. बघायचं अप्रतिम दर्जेदार क्वालिटी केटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. केटीसी कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रोप्रायटर अजिंक्य पवार पाहायला मिळतात. आणि त्यानंतर पाहिलं तर आज चौथी रात्र आमच्या सोबत अगदी पाहिलं तर ऑपरेटरची अगदी सुरेख भूमिका पार पाडली जाते ते म्हणजे निशांत बागडे असतील. अगदी पाहिलं तर अनेक वेळा याच मैदानावरती आदिवासी रायगड प्रीमियर लीग असेल अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी त्या ऑपरेटरला आपण पाहिला परंतु आज देखील आमची साथ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पाहता 195 देशामध्ये देखील ही वाहिनी दाखवली जाईल. आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून आज जबरदस्त क्वालिटी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉल आतापर्यंत इथं पाहू शकाल 2 बॉल झालेत 1 धाव इथं खर्च केली आहे. यावेळी पहा हा बॉल अगदी चांगला जबरदस्त बॅटच्या स्लॉट मध्ये फटका अगदी चांगला होता परंतु इथे क्षेत्ररक्षण सुरेखा अगदी गॅप मध्ये ढकलण्याचं काम केलं जातं परंतु तिथे जर विचार केला तर क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतं. एकच दाब आली एका दाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. पाहू शकाल मंगेश यावेळी मात्र ऑन स्ट्राईक यावेळी पाहायला मिळतं. 2 धावा धावपटलावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी चांगलं क्रिकेट शांततेचं क्रिकेट संत वाहे इंद्रायणी असं म्हटलं जातं आणि ते आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल पहा फुलरलेनचा बॉल. इथे पहा काय घडलं. अगदी बॉल चाललाय थर्ड मॅन रिसनला चकवा दिला. बॉल सीमा रेषा पलीकडे नो बॉल. यस इथे पहा नो बॉल म्हणजे नशिबाचा चौकार यावेळी पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये चेंडू फरार होईल. थर्ड मॅन रिसनला चाललाय दमदार. यावेळी मात्र नशिबाचा पंजा दमदार चौकार. धन्यवाद डीजे. यावेळी पाहतो आपण आज पाहिलं तर ही स्पर्धा अगदी पाहिलं तर खालापूर तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. 8 संघांचा पोल अगदी पहिल्यांदा या विभागामध्ये ही स्पर्धा आपण पाहता अशा रीतीने अगदी आयोजित केली गेली आहे. यस फ्रीट बॉल सॉरी अंपायर इथनं मात्र पाहू शकाल आपण फ्रीट असेल कंपल्सरी. पहा इथनं मात्र उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल असेल फ्रीट. या बॉलवरती मोठा तडाखा देणं गरजेचं असेल मंगेश. यावेळी पहा मिस टायमिंग बॉल हवे तर परंतु फ्री हिट डायरेक्ट हिट केलं आणि इथे मात्र काम झालंय. फिंगर इज इनफ. डोक्याची घंटा वाजली आहे आणि पहिला करारा झटका जय हनुमान हातनुली टीमला. फलंदाज मंगेश बॅक टू द डिग आउट.
स्वर्गाहूनही सुंदर जागा कुठे असेल तर आपण पाहिलं तर एकवीर आईच्या चरणी आपण पाहिलं तर अनेक अग्रिकोल्यांची जत्रा आपण पाहता अनेक वर्षानुवर्ष त्या जागी जाऊन आपण पाहिलं तर अगदी सुख मनाला अगदी पाहिलं तर सुख मिळत असतं. परंतु इथं आपण जर पाहिलं तर आज देखील एकवीर आईच्या चरणी नतमस्तक होऊन सामन्याला सुरुवात झाली आहे. पाहू शकाल हातनुली टीमला आपण पाहिलं तर इथं पहिला करारा झटका बसला नवीन फलंदाज रवींद्र. यावेळी पाहायचंय अगदी पाहिलं तर सुरेख लेन पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर पे षटक आणि गोलंदाज रामदास आपण पाहता आतापर्यंत 5 बॉल त्यानं अगदी अप्रतिम फेकलेत. एक आपण पाहिलं तर 9 बॉल त्यानं फेकला होता. तिथनं जर विचार केला तर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. फक्त आणि फक्त धाबा इथनं 7 खर्च केल्यात आतापर्यंत. एका गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. याबली पहा आडव्या बॅटने खेचला तिथे जागा निर्माण केली. फटका चांगला सौंदर्य मादक सौंदर्य दाखवल्या फटक्यावरती. चेंडू फरार शेवटच्या बॉलवर येतो दमदार चौकार. धन्यवाद डीजे. पाहू शकाल आपण व्यासपीठावरती आमचे सुनील मुगने खालापूर विभागातील रायझिंग स्टार स्क्रीनवरती पाहू शकाल. त्यानंतर त्यांच्या पत्नी आपण पाहिलं तर सभागृहावरती दर्शनाताई सुनील मुगने अगदी पाहता त्या ठिकाणी व्यासपीठावरती मॅचला एन्जॉय करतात. त्यानंतर पाहता पेनवरनं मॅच एन्जॉय करायला आपण पाहता मान्यवर आमचे असतील सन्माननीय प्रकाशजी नाईक असतील. अगदी मान्यवर यावेळी मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि केटीसी वाहिनीच्या माध्यमातून ते आपण या ठिकाणी मात्र लाईव्ह पाहू शकाल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त झालं धावा धावपटलावरती. इथनं मात्र पाहिल्या टोटल 11 धावा लागल्या गेल्या आणि इथनं नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट टीमचा यावेळी देवीदास मैदानामध्ये दुसरा ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावा यस इथनं मात्र 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा दापटल्यावरती इथनं जय हनुमान हातनुली टीमच्या लागल्या गेल्यात. इथनं मात्र फलंदाजसाठी एकदा पाहिलं तर सुवर्ण संधी असेल आमच्या रायझिंग स्टार सुनील मुकणे यांच्याकडनं. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळी पहा बॉल इथे पहा मिस टायमिंग फटका परंतु यावेळी धोक्याची घंटा वाजेल आणि फलंदाज इथं मात्र मैदान सोडावं लागेल. बॅक टू द डगआउट रवींद्र यावेळी मात्र तंबूच्या आश्रयाला. यावेळी पहा बक्षिसांची आतिषबाजी झाली तिथनं मात्र विकेट सोडावं लागलं. अजून एक करारा झटका इथनं जय हनुमान हातनुली टीमला बसला. रवींद्र बॅक टू द डगआउट. आता पाहता मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो तो म्हणजेच कृष्णा. यावेळी पहा आता कृष्णाला मात्र त्याचं करिअर धारण करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. अगदी हलक्या हातानं बॅटचा फेस खोलला आपण पाहिलं तर रवींद्रनं तिथे जेल सुटला होता परंतु धोक्याची घंटा वाजली. दुसरीची गरज नव्हती. रिस्की धाव तिथे घेण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज तिथे मात्र बाद झाला. गोलंदाज तयार देवीदास. यावेळी पहा बॉल चांगला गुडलँड स्पॉटचा बॉल. अशा प्रकारचे बॉल आपण जर इथे डॉट खेळताय तर जय हनुमान हातनुली टीम अगदी आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतील. बघायचं इथनं मात्र आज जर विचार केला तर 12 धाबीवरती संघ जाऊन पोहोचला. पहा मित्रांनो टॉस जिंकला इथं स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडला. बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेल्यानंतर हातनुली टीमला आता इथनं मात्र मित्रांनो 40 ते 50 धाबांचा आकडा गाठावा लागेल जर आपल्याला चांगली धावसंख्या चांगली स्थिती निर्माण करायची असेल तर. यावेळी पहा बॉल सुरेख लेंथ अगदी पाहिलं तर सरळ विकेट कीपर अगदी मात्र कोणतीच चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा तोच बॉल पाहायला मिळाला 30 लेंथ आणि इथनं मात्र आपण पाहता तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि इथनं विचार केला तर 12 धावा धावपटलावरती लॉस ऑफ 2 विकेट्स.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा बॉल इथनं डॉट झाला म्हणजे टोटल 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहा मित्रांनो काय क्रिकेट लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी इथनं पाहिलं तर कर्णधाराने विश्वास ठेवला आता कृष्णावरती. बॅक टू बॅक 3 चेंडू इथनं डॉट खेळला. ज्यावेळी पहा अजूनही षटकातील पाहिलं तर इथनं 2 बॉल बाकी असतील. इथनं मोठे फटके मारावे लागतील. पहा एकही धाव आली नाहीये. गोलंदाज देवीदासनं काय चमत्कार केला या षटकामध्ये. हा बॉल पहा खेचलाय जरूर फटका मिड विकेटला चाललाय. इथनं मात्र ऑन मध्ये फटका मारला होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल इथे पाहायचं. यस दोन्ही बाजूला त्याच फलंदाजाला टार्गेट केलं जातं. पहा डेंजर झोनला देखील त्याच्यावरती डायरेक्ट हिट केलं आणि त्यानंतर पाहता दुसऱ्या साईडला देखील त्यालाच टार्गेट केलं गेलं होतं. परंतु इथे दोन्ही साईडला पॉपिंग क्रीजच्या पलीकडे अगदी सुखरूपरित्या पोहोचतोय आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या. पाहता इथनं 5व्या बॉलवरती 2 धाबा आल्या. 2च्या मदतीने संघ पुढे चालला तर 14 धाबा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल. या अंतिम बॉलवरती आता बघायचं ज्या हनुमान आपल्या टीमचा फलंदाज अगदी मोठा फटका मारेल का. पहा मित्रांनो आज 4थी रात्र आहे. मोठी धावसंख्या येत नाहीये कुठल्याच संघाकडनं. आपण पाहता तर इथनं जास्तीत जास्त विचार केला तर 70 पर्यंतचा टार्गेट अजून कुठल्या संघाने क्रॉस केला नाहीये. आपण पाहता मित्रांनो षटकार जास्त आले नाहीयेत या स्पर्धेमध्ये. मात्र बघायचंय आज इथनं कोणता संघ एकदा अगदी जर विचार केला तर मोठी पारी खेळेल. यावेळी पहा फाईनला खेळलाय फटका चांगला. कृष्णाच्या बॅट मधून जागा निर्माण केली आणि बॉल जाईल इथनं मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजनला सीमा रेषा पलीकडं येतोय चौकार. पाहू शकाल इथनं मात्र व्यासपीठावरती आगमन झाला. आपण पाहू शकाल प्रदीप पारधी एक चांगला आवाज मराठीमधील आणि त्यानंतर पाहता आमचे सुनील दादा मुकणे यांचं निकटवर्ती आहेत. आपण जर या ठिकाणी विचार केला तर अगदी या ठिकाणी व्यासपीठावरती आमचे आज जर विचार केला तर सुनील दादा मुकणे आज 4थी रात्र अफाट मेहनत पाहायला मिळते. अगदी ऑफिसर पंतांची भूमिका त्यानंतर पाहिलं तर अगदी स्टेज पूर्ण सांभाळा आयोजक करताना आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. मोठी मेहनत सोंडाई माता चषकामध्ये आपण पाहता. यस पाहू शकाल आता प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथनं दिलं जाईल फलंदाजांना. आपण पाहता आमचे या ठिकाणी सुनील दादा मुकणे यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक षटकार जो फलंदाज षटकार मारेल त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज इथनं पाहू शकाल. ज्या हनुमान आत्मोली टीमसाठी सुवर्ण संधी असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळेल. इथं मात्र स्वर्गीय गजानन स्मृती बिलोली क्रिकेट संघाचा लहानू यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तिसरा ट्रम्प कार्ड फटका चांगला. यावेळी पहा ऑनला केला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या लगेच क्षेत्ररक्षकात आणि इथनं मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि इथनं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. यावेळी पहा बॉल आडव्या बॅटने खेचलाय आणि इथनं मात्र पाहू शकाल आपण चांगला एफर्ट पाहिला दुसऱ्या धावेसाठी. परंतु इथे दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती नाही आल्यात. बघायचं आपण पाहिलं तर विठ्ठलला फटका मारला होता. सिंगल कंप्लीट झाली. कृष्णाने थोडीशी घाई केली होती सिंगल डबल साठी. पण इथनं आपण जर पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागेल ज्या हनुमान हातोले टीमला. एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 21 या अंकावरती संघ जाऊन पोहोचला. यावेळी पाहायचा बॉल चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला. लेग बाईज. यस इथनं मात्र आपण पाहू शकाल तर डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी यावेळी मात्र गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट संघाने दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती होतं मित्रांनो. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी पहा यावेळी यस
आणि फलंदाज बाद आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्पॅच. आणि इथनं आपण पाहता तर फलंदाज बाद झाला कृष्णाच्या परिचंत. अजून एक करारा झटका जय हनुमान हातनोली टीमला. इथनं आपण पाहू शकाल लहानू बॉलिंग ट्रॅक वरती 4 बॉल त्याने फेकलेत. आतापर्यंत पाहिलं तर एक अष्टपैलवानी एक लेजंड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. इथनं पाहिलं तर भरपूर वर्ष आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये त्यांना आतापर्यंत घालवलेत. आणि आपण पाहिलं मित्रांनो, मी म्हणतो अनेकदा म्हटलं, आपण जिंकलाय किती वेळा, आपण हरलात किती वेळा ते महत्वाचं नाहीये. आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, आपल्याकडे अनुभव किती आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ समाप्त. 5वा बॉल. यावेळी पहा मिस टायमिंग झेल सोडतायत वारंवार, परंतु इथे येस 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 23 अंकावरती. 3 गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. इथनं जय हनुमान हातनोली संघ आता बॅटिंग करता. बॅटिंग नंतर आपण पाहिलं तर जर या स्पर्धेमध्ये आपण पाहता तर भिलवली क्रिकेट संघाला जर आपण फाईट करता तर इथनं मात्र अगदी भिलवली क्रिकेट संघावरती मात करत असेल तर आता गोलंदाजीचा देखील जोर दाखवावा लागेल. परंतु आपण पाहिलं तर इथनं मात्र गोलंदाजीचं भरणं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पहा फटका चांगला तेच तर बॉल आणि इथनं मात्र आपण पाहिला तर सुरेख एफर्ट दिसला. तिथे मात्र अजून एक करारा झटका जय हनुमान हातनोली टीमला. 4था गडी बाद झाला. विशाल बॅक टू द डगआउट. माहिती आली. आपण जर पाहिलं तर इंडियन आर्मी मॅन भारतीय सैनिक आज आपण पाहिलं तर आजचा काळा दिवस आज जर विचार केला तर 21 फेब्रुवारी 2025 आणि आपण पाहिलं तर एक दुःखद घटना घडली आहे. कैलासवासी अविनाश देशमुख यांचे शुक्रवार दिनांक 21/2/2025 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आपण पाहिलं तर एक यस पाहता काटरण खोपोली गावातील हा जवान आपल्याला पाहायला मिळत होता. अगदी पाहिलं तर देशासाठी सेवा केली आणि त्यानंतर पाहता तर अल्पशा आजारानं त्याचा दुःखद निधन झाले. अगदी त्याच्या देखील आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि इथनं मात्र आपण पाहता तर अशा अगदी पाहिलं तर मित्रांनो देशासाठी लढत असताना अगदी देवाज्ञा झाली. त्याला आपण पाहता अगदी या ठिकाणं या स्पर्धेच्या वतीने मी अगदी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथनं रामदास बॉलिंग ट्रॅकवरती आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 23 धावपटलावरती लागल्यात. शेवटचं षटक आणि हे षटक स्लॉगवरचं आहे. इथनं आता हाणामारी करावी लागेल. विठ्ठल अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटनं विठ्ठल असेल. हा बॉल पहा अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये. मधोमध फटका बसत नाहीये. आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईननं खेळला गेला आणि तिथे आपण जर पाहिलं तर एकच धाव इथे जोडली जाईल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या इथनं धावपटलावरती आपण पाहू शकाल तर टोटल धावा इथनं मात्र 24 धावपटलावरती लागल्यात. लॉस ऑफ 4 विकेट. इथनं जय हनुमान हातनोली क्रिकेट संघ. यावेळी पाहता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रामदास पहिल्या बॉलवरती एक धाव आली. यावेळी पहा अजून एक दांडी गुल आणि फलंदाज इथनं बाद झाला. अजित बॅक टू द डगआउट. गेल्या पावली माघारी 0वरती फलंदाज बाद झाला. यावेळी मात्र अजून एक करारा झटका जय हनुमान हातनोली टीमला.
बाहेर आली आहे हातनोली टीमशी. यावेळी पाहायचा गोलंदाज अगदी चांगली स्थितीमध्ये पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट संघ यावेळी पहा बॉल देखील यावेळी पाहायला मिळेल. ऑफ स्टिक लेग स्टिकच्या अगदी अवंतर बाहेर पाहायला मिळतं. इथनं मात्र हा बॉल वाईटचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि वाईटच्या मदतीने एक धाव बोललेला पाहायला मिळेल. त्यानंतर मुख्य आयोजक पाहायला मिळते आमचे समीर दादा मुकणे. इथं मात्र त्यांची देखील एंट्री झाली आहे. या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो समालोचक या नात्यानं. यावेळी पहा बॉल चाला बॅकवर्ड पॉइंटला एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल 2 धावा कंप्लीट झाल्या आणि यावेळी पहा थ्रो अगदी जजमेंट चुकलं परंतु इथे यस जबरदस्त एफर्ट. क्लोज एन्काउंटर टीव्ही अंपायर कडे रेफर केलं जाईल बघितलं जाईल. त्या ठिकाणी फलंदाज पॉपिट लाईन क्रीजच्या अंती पण पाहता तर इथं मात्र पार झालाय की नाही झाला चेक केलं जाईल. पहा ऍक्शन रिप्लाय. OUT आउट. इथनं फलंदाज बाद असेल. पाहता एफर्ट चांगला दिसला. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटने देखील साथ तेवढी चांगली दिली आणि इथनं मात्र आपण पाहतो तर फलंदाज बाद झाला तो म्हणजेच विठ्ठल. बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका. अजून बॉल इथनं बाकी असतील 3 बॉल अजून बाकी असतील. पहा पहिला बॉल एक धाव आली. दुसऱ्या बॉलवर विकेट आला. तिसरा बॉल वाईट आला आणि इथं आपण पाहिलं तर आणि हा बॉल इथनं आपण पाहिलं तर 1+1 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. आता इथनं बघायचं अजून जर पाहिलं तर अजून 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये इथनं मात्र अजून 2 फटके येणं गरजेचं आहे तर संघ इथनं 35 ते 40च्या अंकापर्यंत जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हातनोली टीमचा. यावेळी पहा बॉल हवेत चालला. मिस टायमिंग फटका असेल इथे. जजमेंट चांगलं. मिड विकेटला विकेट अजून एक पडेल आणि फलंदाज अजून एक बाद झाला तो म्हणजे संजू. बॅक टू द डगआउट. ची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. या ठिकाणी मात्र सुनील केलतो 0वरती आणि त्या नवीन फलंदाजाचा मैदानामध्ये चालला तो म्हणजेच लहू या बोली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहू शकाल 27 धावा धावपटलावरती. मित्रांनो कालच्या रात्रीमध्ये देखील लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पाहिलं तर शेवटपर्यंत आपण पाहिलं तर शिवनगर क्रिकेट संघाने अगदी फाईट केली. बनवे क्रिकेट संघ असेल त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी टेंबरी क्रिकेट संघाने अगदी मजल मारली आणि सामना जिंकला. सुपर 6 ला तो संघ पोहोचला. यावेळी पहा बॉल चालला मिड विकेट रिझनला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल तिथे होईल परंतु पहा जजमेंट चुकलं. 2 धावा कंप्लीट. यस 2 धावा कंप्लीट झाल्या बॉलवरती. अगदी इथे जर जजमेंट झालं असतं कलेक्शन झालं असतं तर त्या ठिकाणी मात्र फलंदाज अगदी बाद झाला असता परंतु पहा विकेट किपरनं थोडीशी चुकी केली आहे आणि पुढची मॅच असेल ती म्हणजेच नरसरीवाडे वर्सेस वर्णे म्हणत जोड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर या दोन्ही क्रिकेट संघ आपण लगेच टॉस साठी कर्णधार पोहोचायचं. आपण नरसरीवाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वर्णे क्रिकेट संघ दोन्ही संघ आपण या लगेच टॉस साठी पाहता. इथं मात्र षटक आपण पाहू शकाल समाप्त झालं. 4थं षटक आणि यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर 4 षटकांच्या अखेरीस टोटल धावा जमल्या गेल्या. त्या म्हणजेच टोटल 29 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या जहानुमान हातनोली टीमच्या.
अजून जर विचार केला तर आता येणारी 24 बॉल अर्थातच 4 षटकं आणि विजयासाठी स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट टीमला या ठिकाणी मात्र 30 धाव संख्येची गरज आहे. 24 बॉल 4 षटकं आणि 30 धावांची गरज आहे. तर भिलवले क्रिकेट संघ आपण उशीर करायचा ना, लगेच मैदानामध्ये सलामी जोडी पाठवा आणि पुढची मॅच नर्सरीवाडी वर्सेस वरनाई म्हणजे जोड्याचा संघ असेल. आपण या टॉस साठी लगेच दोन्ही टीम टॉस साठी लगेच यायचं. जवळ मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल येणारे 24 बॉल आणि विजयासाठी आपण इथं पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. इथं मात्र स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट टीमला त्यांच्या समोर आपण पाहता जहानमान आत्मले क्रिकेट संघ देखील चांगला संघ आहे. दोन्ही संघ जवळचे आहेत. अगदी पाहता तर प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज पाहता या स्पर्धेतील चौथी रात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अजून जर पाहिलं तर अजून पुढच्या 2 रात्र अगदी या ठिकाणी आपण विचार केला तर क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहता येत मात्र चिंचखंबल्याच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये यावेळी गोलंदाज पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती येईल तो म्हणजेच जहानमान हातनोली टीमचा रवींद्र बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मात्र पाहता पहिला बॉल यावेळी पाहायचंय डार्ट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. इथनं आपण जर विचार केला तर संघाची अपेक्षा इथनं गोलंदाज रवींद्र वरती आहे. पहिला बॉल डॉट आला. जेवढे बॉल आपण इथं मित्रांनो अगदी डॉट खेळताय तेवढा प्रेशर इथनं वाढत जाईल. पहिला बॉल डॉट आला. इथनं पहा पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवरचा षटक पाहायला मिळतं. यावेळी 5 बॉल इथनं मात्र अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक फक्त 1 धाव आली आणि एका धावेने इथं अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट संघाचा. अगदी जबरदस्त मित्रांनो पाहायला मिळेल. हा सामना देखील जेवढी धावसंख्या आपण कमी उभी करताय लो स्कोरिंग मॅच तेवढाच सामना हाय व्होल्टेज सिच्युएशनला जाऊन पोहोचतो.
बघायचं आज देखील तेच पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये देखील अप्रतिम सामने पाहायला मिळाले. लो स्कोरिंग मॅच होत्या परंतु हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले. हा देखील पाहता येतो मात्र अगदी शेवटच्या टोकापर्यंत या ठिकाणी सामना जाईल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. हा बॉल पाहायचा इथनं मात्र लाफ केलाय अगदी पाहता तर तिथे मिस अंडरस्टँडिंग पाहता इथनं मात्र वन बाउन्स बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे डीप मध्ये चाललाय. जबरदस्त फटका चौकार. ग्रुप ग्रामपंचायत वावरल्याचे सदस्य योगेशजी ठोंबरे साहेब या मंचावरती स्थानापन्न झालेत. सामन्याचा आनंद घेण्यासाठी आयोजक कमिटी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यावेळी पहा पुढे सर फटका मारलाय परंतु बॉल थांबणार नाहीये. मिड विकेट रिझनला इथे पाठवला जाईल सीमा रेषा पलीकडे. अजून एक शानदार रुबाबदार दर्जेदार आणि दमदार चौकार. यावेळी 5 चौकाराला 4 धाब्याने टोटल संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 9 अंकावरती. इथे पहा अजून एक जागा निर्माण केली आहे. बॅकवर्ड मध्ये बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र चौकार हॅट्रिक कंप्लीट झाली आणि 4 धाब्याने अजून संघ पुढे जाईल. पहा मित्रांनो आजच्या रात्रीतील पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी आणि इथं मात्र पाहता तर स्वर्गीय गजानन स्मृती विनोले क्रिकेट टीम जाऊन पोहोचले. टोटल 13 अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. अगदी अप्रतिम खेळ पाहायला मिळतो. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक मॅन्डेटरी पॉवरचा. रवींद्रने सुरुवात चांगली केली होती. पहिला बॉल डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली स्ट्राईक रोटेट झाली. देविदासच्या खात्यामध्ये स्ट्राईक दिली. तिथनं 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळाले. शेवटचा बॉल इथनं मात्र आपण पाहू शकाल डॉट आला. यावेळी पाहायचा आणि निर्धाव चेंडूची सांगता समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. संघाची टोटल धावसंख्या धापटलावती इथनं मात्र आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजे 13 धावा धापटलावती लॉस ऑफ 0 विकेट. स्वर्गीय गजानन स्मृती बिलवले क्रिकेट संघ. आता बॉल इथं शिल्लक असेल म्हणजे येणारे 3 षटक 18 बॉल आणि विजयासाठी फक्त 17 धावांची गरज आहे. हॅलो नेक्स्ट मॅच वर्णे संघ. आपण जर उपस्थित असाल तर आपला कर्णधार त्वरित टॉस द बॉक्स मध्ये यायचा आहे. तसेच नर्सरीवाडी संघ आपण दोन्ही संघाचे संघनायक टॉस द बॉक्स मध्ये रवाना व्हायचे. प्लीज विनंती आहे दोन्ही संघांना उशीर कोणी लावायचा नाहीये. यावेळी 5 दुसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच इथनं कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. ज्या हनुमान हातनोली क्रिकेट संघाचा गोलंदाज. दुसरा ड्रम कार्ड इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 13 धावा दापटलावरती कंप्लीट झाल्यात. अजूनही 18 बॉल आणि 17 धावे संख्येची गरज. 18 बॉल 17ची गरज. यावेळी पहा बॉल सुरेख लेंथ. यावेळी पाहायला मिळेल सटीक लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र धाव नसेल. अगदी पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती इथं मात्र पार पडली आहे. यावेळी पहा अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कृष्णाला अगदी पाहिजे तर हे षटक एका अर्थी मित्रांनो इथं मिडन देखील फेकावं लागेल. जर हे षटक इथं मिडन आलं ना तर मात्र कुठेतरी अगदी पाहता आपण उत्साह वाढेल आणि या ठिकाणी बघा आपण जर विचार केला तर अगदी पाठीराख्यांची अपेक्षा वाढू शकते. बॉल पहा पहिला बॉल टाकला. दुसऱ्या बॉल वरती दिलाय तडका. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. फलंदाज रामदासच्या बॅट मधून दमदार बिग हिट षटकार. बघायचं आता यावेळी पहा आडव्या बॅटने खेळायचा होता. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो रामदासच्या माध्यमातून. देविदासचा विचार करता 4 बॉल मध्ये 12 धावा त्याने जमवल्यात.
अगदी चांगल्या स्थितीमध्ये संघ 19 धावा धावपटलाभूती लागल्या गेल्या. इथं बघायचं पुढचा बॉल 3 बॉल समाप्त झालेत. यावेळी अजूनही हा बॉल यस इट इज अ वाईट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर बॉल जाईल आणि इथं मात्र अजून धाबू संख्या इथं मात्र पुढे जाईल. टोटल 20 धाबा आणि पुढचा सामना नरसरीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट वर्णे क्रिकेट संघ. दोन्ही संघाला विनंती असेल आपल्याला शेवटचा पुकार असेल. जो संघ इथे येणार नाहीये त्याला इथं मात्र जे काय आयोजक करतो पॅनल्टी देतील ती स्वीकारावी लागेल. यावेळी पहा इथे मात्र फलंदाज बाद होईल आणि पाका पहिला करारा झटका रामदास शपारीचा अंत. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. स्वर्गीय गजानन स्मृती बिलोली क्रिकेट टीमला पहिला झटका. विद्यास अजूनही खेळतो. बघायचं बॉल इथं समाप्त झाले. टोटल 4. अजूनही 2 बॉलचा इथं खेळ बाकी आहे. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. इथं पाहायचा बॉल स्लोवर गतीचा स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि इथे मात्र मग पाहता बॉल समाप्त झाले. टोटल 5 बॉल. अजूनही शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेचला. स्क्वेअर लेगला चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. अगदी पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. खराब थ्रो. 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने संघ टोटल जाऊन पोहोचला 22 अंकावरती. 22 धाबा धापटलावरती लागल्या गेल्या. टार्गेट कंप्लीट होतं. इथनं मध्ये आपण पाहता 30 धाब्यांचा म्हणजे अजून 8 धाब्यांची दरकरार असेल. पाहता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आमचे सुनील मुकणे यांच्या शुभ नर्सरीवाडी त्यांना फाईट करेल तो म्हणजेच वर्णे क्रिकेट संघ. तर टॉस वर्णे क्रिकेट संघाच्या नर्सरीवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने लागला आणि क्षेत्ररक्षक निवडला. दोन्ही संघ तयारीत राहा. आता पाहित आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. वर्तमान लढत अगदी पाहता इथं मात्र 90 आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो. एका बाजूला जे हनुमान क्रिकेट संघ हातनवली आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजे स्वर्गीय गजानन स्मृती बिलोली क्रिकेट संघ. अगदी पाहिलं तर ही फाईट मोस्ट इम्पॉर्टंट. पहिली लढत पाहायला मिळते जबरदस्त रफ अँड टफ. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 3रा गोलंदाज असेल. यावेळी विठ्ठल तो म्हणजे जे हनुमान हातनवली टीमचा. 12 बॉल 8 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच देवीदास आणि रोहिदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लाफ केला. बॉल हवेत चालला. मिस टायमिंग फटका इथे सेल झालाय आणि यावेळी पहा अजून एक करारा झटका. यावेळी बिलोली क्रिकेट टीमला फलंदाज बाद. यावेळी आपण पाहता देवीदास परिचांत करारा झटका. आवड असलेले कोठेही मॅच असली ना तरी प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. असे वावरले गावचे सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रिकेटची खूप आवड असलेले निलेश बंधू आपण यायचंय. समोरून कक्षामध्ये स्थान पण व्हायचंय आणि इथून सामन्याचा आनंद घ्यायचा. साजन बद्रिके आपण सुद्धा यायचंय. त्याचबरोबर महेश आपण सुद्धा यायचं. मॅचचा आनंद घ्यायचा. सभे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी. यावेळी पहा लाफ केला. अजून एक मोठा फटका इथे बघायचं. अवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. स्टँड अँड डिस्पॅच सीमा रेषा पलीकडे येतो दमदार बिग 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 बिगेस्ट षटकार. डीजे इथं टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली गेली 28 धावा. अजून 2 धाब्यांची गरज आहे. इथं 5चा बॉल देखील चांगल्या स्थिती आहे. इथनं मात्र रिलीज झाला परंतु इथं एक धाव कंप्लीट दुसरी देखील कंप्लीट झाली. सामना जिंकला
अभिनंदन स्वर्गीय गजानन स्मृती बिलवले क्रिकेट संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक इथं मात्र ज्या हनुमान अतोले क्रिकेट संघ जबरदस्त मॅच झाली. आपण पाहता इथं अगदी तिसऱ्या षटकाच्या गिरीस आपण पाहिलं तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना अगदी 3 बॉल मध्ये सामना इथे फिनिश केला आणि टोटलचा विचार केला धावसंख्या धापटापती 30 कंप्लीट झाली आणि सामना इथे जिंकला तो म्हणजेच स्वर्गीय गजानन स्मृती बिलवले क्रिकेट टीम. हार्दिक अभिनंदन. इथं